अहिल्यानगरचे माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्या विरोधात स्टँडिंग अटक वॉरंट जारी. लैंगिक शोषण प्रकरणात पोलीस शोधात. अहिल्यानगर. नोकरीच्या आमिषाने विवाहित महिलेचे लैंगिक शोषण केल्याच्या गंभीर आरोपाखाली अडचणीत आलेले अहिल्यानगरचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांच्या विरोधात न्यायालयाने स्टँडिंग अटक वॉरंट जारी केले आहे. अहिल्यानगर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी हा महत्त्वपूर्ण आदेश दिला असून यापूर्वीच कळमकर यांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला होता. त्यामुळे आता पोलिसांनी न्यायालयातून वॉरंट मिळवून आरोपीचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणात एका 25 वर्षीय विवाहित महिलेला शाळेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप कळमकर यांच्यावर आहे. या संदर्भात 21 फेब्रुवारी 2024 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून कळमकर फरार असून जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांच्या अटकेसाठी पोलिसांची हालचाल वेगाने सुरू झाली आहे. स्टँडिंग अटक वॉरंट मिळाल्यामुळे आता कधीही अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ब्युरो रिपोर्ट, ATV न्यूज.